जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे। माझे नाव कल्याणी प्रियंका निशिकांत क्षीरसागर आहे। मी इयत्ता 7वी शिकते। माझ्या शाळेचे नाव ग्लोबल विद्यालय पिंपळकर आहे। माझा आजचा विषय आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ। जिजाऊ राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जो जगवली मराठी अस्मिता भगवा स्तंभही फडकला, जगवली मराठी अस्मिता भगवा स्तंभही फडकला। जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला, महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला। अन्याय अत्याचार जुलमी राज्यसत्तेला लाथारून ज्यांनी स्वराज्याचा समतेचा न्यायाचा बंधुभावाचा दोष फडकवला अशा त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब। या महाराष्ट्राच्या मातीत उभारून ज्यांनी या स्वराज्याला दोन छत्रपती दिले ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवशंभूचे प्रेरणास्थान। शिवशंभूचे प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, तर त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या या स्वराज्यामध्ये त्या आदर्श मुलगी, आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श सासू, आदर्श आजी म्हणून वावरत होत्या। अशाच काळी त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांच्या आईचे नाव माणसाबाई तर वडिलांचे नाव लखोजीराव जाधव असे होते। लखोजीराव जाधव असे होते। त्यांना 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक पुत्ररत्न प्राप्त झाला। पुत्ररत्न प्राप्त झालं। यशवंत, कीर्तिवंत, महापराक्रमी 2 राजे घडवण्याचे काम केले ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी। 4 भावांच्या पाठीवर जन्मलेले या कन्याचे मोठ्या थाटामाटात बारसे झाले आणि मुलीचे नाव ठेवण्यात आले जिजाऊ। जी जिज्ञासू, जाणकारी, उत्साही, जाता एवढेच म्हणेल की सूर्य कधी तळहाताने झाकत नाही, सूर्य कधी तळहाताने झाकत नाही। आम्ही जिजाऊच्या लेकी कोणापुढे झुकत नाही, आम्ही जिजाऊच्या लेकी कोणापुढे झुकत नाही। एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते। जय जिजाऊ, जय जिजाऊ।